महत्त्वाची अपडेट म्हणजे जालिंदर सुपेकर हे होमगार्ड मुख्यालयामधून निघालेले आहेत, ज्यांच्यावर इतके आरोप आहेत, ज्यांच्याकडून स्पष्टीकरण अपेक्षित आहे. त्यांनी माध्यमांशी कोणतीही चर्चा केलेली नाही आणि त्या ठिकाणावरून ते निघून गेलेले आहेत. त्या ठिकाणी नेमकं काय अपडेट्स आहेत हे जाणून घेण्यासाठी भाग्यश्री प्रधान यांच्याकडे जाऊयात. भाग्यश्री, माध्यमांशी कोणतीही प्रतिक्रिया न देता, त्यांच्याशी कोणतीही चर्चा न करता त्या ठिकाणावरून ते निघून गेलेले आहेत. नक्कीच ऋतुजा, सुरुवातीला होमगार्डच्या कार्यालयात ते मागच्या गेटवरनं आतमध्ये आले आणि वरती गेले. त्यानंतर पुन्हा ते खालती येण्यासाठी निघाले. यावेळेला ज्या वेळेला त्यांना कळलं की आम्ही तिथे मीडियावाले माध्यमं तिथे उभी आहेत, त्यावेळेला त्यांनी बराच वेळ घेतला खालती येण्यासाठी आणि त्यानंतर ते खालती आले. पण आम्हाला सर्वांना बघून, माध्यमांना बघून ते 1 मिनिटभर थांबले आणि त्यानंतर ज्या वेळेला बूम टाकला त्यावेळेला आम्हाला कोणतीही प्रतिक्रिया यावर द्यायची नाही. तुम्ही आतमध्ये आलाच कसे, अशा पद्धतीचे प्रश्न त्यांनी त्यांच्या सहकार्यांना देखील विचारले की यांना आतमध्ये कोणी सोडलं आणि थेट ते गाडीत बसले आणि तिथून ते निघून गेले. कोणत्याही प्रकारे त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्यांना मी स्वतः विचारलं की सर, तुमची बाजू आम्हाला ऐकायची आहे, तुमची बाजू आम्हाला सांगा, तुमचं स्पष्टीकरण आम्हाला ऐकायचं आहे. मात्र त्यांनी कोणतंही स्पष्टीकरण देण्यास नकार दिला आणि ते तेथून निघून गेलेले पाहायला मिळाले. ऋतुजा, एकंदरीतच जर बघितलं तर त्यांच्यावर जे आरोप आहेत ते गंभीर आहेत आणि त्यानंतर देखील जर त्यांची बदली झाली ती देखील होमगार्ड डिपार्टमेंटला झाली आहे. त्यामुळे ही बदली जी आहे ती फक्त काही दिवसांसाठी आहे का आणि त्यांना कुठेतरी मुलामा लावण्यासाठी ही त्यांच्या जे आरोप त्यांच्यावर झालेले आहेत त्याच्यावर मुलामा लावण्यासाठी कुठेतरी त्यांची ही अगदी सेफ अशी बदली केली आहे का, असं देखील चर्चा जी आहे ती रंगलेली पाहायला मिळते. मात्र यावर जालिंदर सुपेकर कोणतंही स्पष्टीकरण देण्यास तयार नाही आहेत. ऋतुजा, अगदी होमगार्ड डिपार्टमेंटमध्ये त्यांची बदली करण्यात आलेली आहे, हाच खरा मुद्दा आहे. विजय सर, मला या संदर्भात आपली प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे.